आज मी निघालो खामगावला जाण्यासाठी, पण खामगावला कशासाठी चाललो होतो हे मी तुम्हाला नंतर सांगेन. सर्वात पहिले तुम्ही हे पाहून घ्या, या बसमध्ये किती सारी गर्दी आहे आणि या बसमध्ये जास्तीत जास्त महिलाचीच गर्दी आहे रे बा. जेव्हापासून सरकारनं अर्ध तिकीट केलं की नाही तेव्हापासून या महिलाच कुठेही फिरतात रे बा. आणि माझं खामगावला जायचं कारण म्हणजे आबाजीने परवाच्या दिवशी मला तो ड्रेस आणला होता, तो झाला मला मोठा आणि तो परत करण्यासाठी आता मला खामगावला जायचं आहे. ह्या ड्रेसचं खूपच हे असते रे बा झंझट, त्याच्यापेक्षा आपल्याला जायला पुरते स्वतः. मग काय पोचला तर आम्ही खामगावला पोचल्याबरोबर आजी म्हणे आपण पहिले कपडे चेंज करून देऊ रे बा दुकानात. मग आम्ही गेलो दुकानात गेल्यावर दादा म्हणत की पहिले बिल दाखवा. मग काय आपण तर बिल तर सोबत आणलंच होतं. मग त्याला बिल दाखवलं आणि ते पाहिलं त्यांनी. मग म्हणे ड्रेस दाखवा, ड्रेस वगैरे दाखवला, हा ड्रेस चेंज करत आहे म्हणून. मग त्यांनी 5 मिनिटात आम्हाला ड्रेस वगैरे दाखवला आणि आमचा ड्रेस वगैरे सिलेक्ट झाला रे बा. आणि सिलेक्ट वगैरे झाल्यावर आता आलो मी बाहेर आल्यावर पायनॅपल खाल्ला आणि गेलो हॉटेलमध्ये चकली वगैरे खाल्ली. चकलीने काय भूक होते आपली तर फेवरेट पाणीपुरी आहे रे बा. मग पाणीपुरीच्या दुकानात बसलो, पहिले दाबेली वगैरे खाऊन घेतली, मग खाल्ली पाणीपुरी. आणि आता बससाठी निघालो तर हे पा किती गर्दी आहे आणि फटाफट चढली आईनं डायरेक्ट कंडक्टरच्या जागेवर सीट घेतली रे बा. आणि मग काय तिथं बसलो आणि निघालो मी जळगावला पोहोचल्याबरोबर मग गेलो मी घरी गेल्यावर मस्त ड्रेस घालून पाहिला. आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.